नमस्कार. वर्षाच किचन स्पेशल रेसिपी पनीर घोटाळा करणार आहोत आज. तर त्यासाठी आपण पनीर घेतले, चीज घेतले, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, हळद, जिरं, मोहरी, कांदा लसूण मसाला, पावभाजी मसाला आणि घरचा मसाला, आलं लसूण पेस्ट असं साहित्य घेतलेलं आहे. कढई गरम करून तेल घालून घ्यायचे. 3 चमचे तेल घालायचे त्यामध्ये. नंतर मोहरी घालायची आहे, जिरं घालून घ्यायचे, कढीपत्ता फोडणीला घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परततानाच आपण चवीपुरतं मीठ त्यामध्ये घालायचं आहे. कांदा लालसर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 1 पाऊण चमचा हळद घालायची आहे कांद्यामध्ये. हळद आणि कांदा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो छान शिजू द्यायचा आहे जरा. त्यामध्ये आपण मसाले घालायचे, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, पावभाजी मसाला अर्धा चमचा, तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाले घालायचे, आणि घरचा मसाला असं मिक्स करून थोडं अर्धा कप पाणी घालून घ्यायचे. त्यामध्ये पाणी घालून कांदा टोमॅटो छान शिजू द्यायचे. कांदा टोमॅटो छान शिजू द्यायचे त्यामध्ये. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 3 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मी त्यामध्ये. आलं लसूण पेस्ट पण छान मिक्स करून परतून घ्यायची त्यामध्ये. त्यानंतर आपण बटर घालणार आहोत. बटर घालून मिक्स करून घ्यावं. त्यानंतर अर्धा कप परत पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर खिसून घालणार आहोत. मी हे 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे, तर ते मी पूर्ण घालत आहे एका प्लेटसाठी. पनीर खिसून झाल्यानंतर ते मिक्स करून घ्यावं. थोडंसं अर्धा कप परत पाणी घालावे त्यामध्ये. पाणी घालून थोडंसं शिजू द्यावं ते. त्यानंतर चवीपुरती कोथिंबीर घालून घ्यावी. कोथिंबीर मिक्स करून त्यामध्ये चीज खिसून घ्यायचे आपण आता. छान असं चीज खिसून घ्यायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवायचे. बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवावे. 5 मिनिटांनी आपली ही डिश तयार होते. छान झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही डिश आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की सांगा.